गुड मॉर्निंग गाईज. तर आज ज्ञानेश खूप लवकर उठला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता की सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. तर खरं म्हणजे ज्ञानेश 6:30 वाजता उठला. तर मी त्याला झोपवण्याचा प्रयत्न केला पण तो नाही झोपला. कारण ज्ञानेचं कसं माहीत आहे, ज्ञानेचं सकाळी उठला ना तर तो मग 11-11:30 वाजता झोपून जातो. आणि आज ज्ञानेचा मॅथमॅटिक्सचा पेपर आहे, त्याचा अभ्यास झालेला आहे. तर मी ओके व्हेरी गुड. तर मी त्याला सांगितलं की थोडा वेळ झोप, पण त्याला आता काही झोप येत नाही आहे. तर मी आता घेतलेलं आहे सगळं आवरायला वगैरे. तर तिकडे तुम्ही बघू शकता, तर मी सगळे कपडे वगैरे काढलेत, इकडे सगळे हे पाय पुसणे वगैरे काढलेत. आणि तर मी आता सगळं आवरायला लावलेलं आहे. ज्ञानेश इथे गाड्या खेळतोय. आणि तसंही काल रात्री ज्ञानेश लवकर झोपला होता म्हणून तो लवकरच उठला आहे. आणि एक गोष्ट सांगेल की तुम्ही बघा सोनपरी कुठे बसले. तर म्हणजे मी आत्ता जस्ट विंडो ओपन केली, कारण मला सगळे कपडे काढायचे होते. तर मी सगळे कपडे काढलेत. ह्याला पटापट घड्या वगैरे घालते. तर बघा सोनपरी कुठे बसले. इथे सोनपरी बसते आणि ती खाली सगळं काय बघते माहिती आहे का, तिला कबूतर बघायला आवडतात. कारण सकाळची वेळ आहे. सकाळी अर्ली मॉर्निंग जर तुम्ही बघायला गेलात ना तर कबूतर छान मस्त असे म्हणजे असं त्यांच्या भूक लागते म्हणून ते दाणा शोधण्यासाठी बाहेर जात असतात आणि ते उडत असतात. ते सोनपरीला बघायला खूप आवडतं. तर इकडे सुद्धा कबूतर आहे खाली बघा. तर तुम्ही ती खालून वाकून बघते कबुतराकडे, हे बघा. आणि तिला इथे खूप छान वाटतं कारण इथे ना थंडावा येतो, ते थंडाव्याला इथे बसते. मला आणि ज्ञानेशला खूप भीती वाटते. ज्ञानेशला काय वाटतं? सोनपरीतलं बसलं तर काय वाटतं? मला तर भीती तर पहिलं वाटत, आता नाही वाटत. खरं म्हणजे ना ज्ञानेशमध्ये का, अगं मम्मी ती बसली बघ कुठे, तिला उचल, अगं ते खाली पडेल यार मम्मी. तर ज्ञानेशला तिचं खूप टेन्शन असतं, म्हणजे ती नाही पडणार, तिला तिथं बसायचं आहे. तर ती रोज कॉम्प्रेसरवरती येऊन थोडा वेळ बसते आणि मग रोज बसते. आज कशी बसले तशी रोज बसते, पण तो झोपलेला असतोच. मग माझी माझा छोना बेबी, तुला पण करायचंय. तर ती मस्त कबुतराकडे बघते आणि ती इथे बसते. तिलाही मला छान वाटतं. हे माझे छोना. आणि अजून एक गोष्ट सांगितली की इथे जसं ज्ञानेश बसलेला आहे ना तसं मी सुद्धा बसते इथे. असं बसून सकाळी अर्ली मॉर्निंग हा जो बाहेरचा जो नजारा आहे तो बघायला खूप छान वाटतं. तर मी आता हे सगळं पटापट आवरून घेते. आज कुठला पेपर आहे? मॅथ. मग झाला का अभ्यास? बऱ्यापैकी म्हणजे ज्ञानेचा अभ्यास झालाच आहे, पण आम्हाला टेबल लिहायचा खूप कंटाळा येतो. आम्हाला येतं सगळं पण आम्हाला लिहायचाच कंटाळा ना. नाही, मला लिहायचा कंटाळा नाही येत. मग लिहायचा कंटाळा येत नाही? तू काय बघतेस ग माझं छोनू? अय सोनपरी. गुड मॉर्निंग गाईज. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल. आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे शुक्रवार आहे आज.
फ्रायडे आहे. तर आज ज्ञानेशचा मॅथमॅटिक्सचा पेपर आहे आणि त्याचा अभ्यास पण सगळा झालेला आहे. काय करतोस हिरो? करतोस काय? मग झाला का अभ्यास? नाही राहिलाय थोडासा. म्हणजे ना ज्ञानेशचा राहिलाय थोडंसं, म्हणजे त्याचे जे टेबल आहेत ना, म्हणजे 1 हे 2चा 3चा 4चा मल्टी काय मल्टीप्लेटर. ओके. तर तेच तो आता त्याचं प्रॅक्टिस करतोय, लिहितोय पण आणि टी व्ही पण बघतोय. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता की इथे मी कुकरमध्ये स्टीम राईस करून घेतलेला आहे. तर मी आज जेवण असं काहीच बनवलेलं नाही आहे. मी फक्त सकाळी उठून म्हणजे सगळं आवरल्यानंतर फक्त स्टीम राईस करून घेतलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की कसं ना, मी काल रात्री म्हणजे काल दुपारी मी डाळ भात आणि ब्रोकोलीची भाजी केली होती. तर तसंही ज्ञानेशला ब्रोकोलीची भाजी खूप आवडते आणि त्याने काल आवडीने खाल्ली. तर कालची ब्रोकोलीची भाजी पण आहे प्लस डाळ पण आहे. तर मग मी काही जेवण नाही केलं, मी फक्त स्टीम राईस केलं. तर ज्ञानेश शाळेत जाण्याच्या अगोदर डाळ भात आणि ब्रोकोलीची भाजी खाऊन जाईल वगैरे. बाकी बघेन मी, म्हणजे माझं अजून मी काय खायचं किंवा मला तशी आज भूकच नाही आहे. आणि मी पण ठरवलं आज थोडा वेळ आपण म्हणजे आज डाएट करूया वगैरे. बाकी मग मी संध्याकाळी सिंपल असं हे करेल, कांदा पोहे करेल. पण आता जे आहे त्याच्यामध्ये मी भागवण्याचा प्रयत्न करते. त्याचं कारण पण तसंच आहे. आता मी समजा जेवण केलं तर मग ते कालची जी डाळ उरले, मग ती कालची भाजी उरली, मग ती खाणार कोण असं आहे. आणि मग ते भले आपण कालचं संपवलं ना, तर मग आज जे दुपारी जे जेवण केलं ते शिल्लक राहतं. मग ते पुन्हा उद्या सकाळी ते शिळं खा आणि मग ते शिळं मग ते असं ना राहतं. तर म्हणून विचार केला की आज जे आहे त्यामध्ये भागवायचं, ते संपू दे मग बघू. तर संध्याकाळी सिंपल असे कांदा पोहे करेल. तर आता मी फक्त अगदी अर्धी वाटी ज्ञानेसाठी स्टीम राईस केलेला आहे, तो डाळ भात आणि भाजी खाईल. तर मला आता नारळाच्या वड्या करायच्या आहेत आणि पटापट करून घेते. तुम्ही ते हा नारळ बघू शकतात. हा जो नारळ आहे तर गुढी उभारताना मी हा नारळ अर्पण केला होता. आणि जेव्हा आपण गुढी उतरवतो तेव्हा आधी हा नारळ फोडतो आणि नंतरच गुढी उतरवतो. आणि हा जो नारळ आहे तर हा नारळ फोडून आपण याचा प्रसाद सगळ्यांना वाटतो. तर मी हा नारळ तसाच साईडला ठेवला होता. तर मलासुद्धा याचा प्रसाद करायचा होता. तर मी आज प्रसाद म्हणून नारळाच्या वड्या करणार आहे. तर इथे मी नारळ फोडून त्याची बॅक साईडची साल काढून अशा पद्धतीने नारळ म्हणजे खोबरा कट करून घेतलेला आहे. आता हा जो खोबरा आहे, हा खोबरा आपल्याला ग्राइंडरमध्ये ॲड करायचा आहे आणि छान अशा पद्धतीने आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्या खोबऱ्याचा कीस करून घ्यायचा आहे. आता तुम्ही इथे साईडला बघू शकता की साईडला तूप आहे. तर मी गॅसवरती फ्राय पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला तूप ॲड करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला तूप ॲड करायचं आहे आणि छान मस्त असं मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि त्यातलं थोडंसं मी मेल्ट केलेलं तूप ह्या ट्रेमध्ये ॲड केलेलं आहे. सगळीकडे आपल्याला छान मस्त असा स्प्रेड करून घ्यायचा आहे. आणि स्प्रेड करून झाल्यानंतर एकीकडे बघा आपलं तूप पण मेल्ट झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला खोबऱ्याचा कीस ॲड करायचा आहे आणि छान मस्त आपल्याला या तुपामध्ये हा खोबऱ्याचा कीस भाजून घ्यायचा आहे अगदी 5 मिनटं. त्यानंतर आपण साखर ॲड करणार आहोत. तर इथे 1 वाटी खोबऱ्याचा कीस होता, त्यानुसार मी इथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. आता इथे हा जो खलबत्ता आहे तर या खलबत्त्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता माझ्याकडे एक बत्ताशा आहे. तर जी साखरेची गाठी होती तर त्यातला हा एकच असा बत्ताशा उरलेला आहे. बाकी आम्ही ते बाकीच्या म्हणजे बत्ताशे होते ते खाऊन घेतले होते. आता जो धागा आहे तो अशा पद्धतीने काढून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये मी वेलची पूडसुद्धा कुटून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी छान मस्त वेलची पूड करून घेतलेली आहे. आता ही जी वेलची पूड आहे ही आपण फ्राय पॅनमध्ये ॲड करून घेऊया. आणि यामुळे थोडासा हलका असा नारळाच्या वडीला छान मस्त हलका असा रेड कलर येऊन जाईल. तर इथे मी 1 चमचा
दूध पावडर ॲड केलेली आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी 10 मिनटं फ्रायमध्ये छान मस्त मंद गॅसवरती हे सगळं सारण शिजून घ्यायचं आहे. आणि शिजून घेतल्यानंतर हे जे सारण आहे तर हे सारण आपल्याला ट्रेमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. गॅस बंद करून हे सारण त्या ट्रेमध्ये ट्रान्सफर करून छान मस्त आपल्याला असं सेट करून घ्यायचं आहे एका साईडला. आणि सेट करून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण ड्रायफ्रूट ॲड करणार आहोत. आणि ड्रायफ्रूट ॲड करून आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आणि थंड करून झाल्यानंतर आपण मग छान मस्त त्याच्या वड्या पाडून ते तुम्ही एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतात किंवा तुम्हाला जर खायचं असेल तुम्ही खाऊ शकतात. तर आता हा जो प्रसाद आहे तर इथे आपला हा प्रसाद तयार झालेला आहे. तर मी आता ज्ञानेशला देईल, नंतर मी खाणार. तर माझं सध्या आवरलेलं आहे. तर मी आता चालले ज्ञानेशला शाळेत सोडवायला. तर तेच आणि मग तसंच मी शाळेजवळ गाडी पार्क करणार आहे. आणि मी आणि माझी मैत्रीण म्हणजे आम्ही दोघीही शाळेजवळ गाडी पार्क करू. आणि त्यानंतर मग आम्ही मेहता मार्टला जाणार आहोत. कारण माझी मैत्रीण ना गावाला चाललेली आहे आता 10 तारखेला. तर तिला ना ट्रॉली बॅग घ्यायची आहे. तर ते ट्रॉली बॅग घेण्यासाठी आम्ही मेहता मार्टला चाललेलो आहोत. तर आपण नक्की जाऊ, मी तुला घेऊन जायला राजा. तर हो नक्की. तर तेच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना तुम्हाला माहिती मी मध्यंतरी एकदा मेहता मार्टचा व्हिडिओ टाकला होता. तिथे खूप साऱ्या अशा वस्तू मिळतात ज्या की आपल्याला घरामध्ये यूज होणाऱ्या ज्या वस्तू आहेत अगदी रिजनेबल प्राईसमध्ये. तेच आता मी पटापट निघते. शॉपिंग झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता एवढं सगळं घेतलेलं आहे. ट्रॉली बॅग घेतलेली आहे, कुशन घेतलेले आहेत आणि ट्रॉलीमध्ये खूप सारं सामान भरलेलं आहे. ट्रॉली में क्या क्या भरा है? अच्छा हाँ, बहुत सारा सामान भरा है ना. हाँ डायरेक्ट आता आम्ही शाळेत जाऊ. नंतर मग ज्ञानेशला आणि सेजरला पिकअप करून मग घरी जाऊ. वैसे हमारे साथ एक चाहिए थे. हाँ मैंने सुना. और शॉपिंग करेंगे. हाँ मला पण शॉपिंग करायला खूप आवडते.
तर आता आम्ही ज्ञानेशला आणि सेजलला पिकअप केलं आहे. तर आणि सगळं ट्रॉलीमध्ये सामान भरलं आहे. चलो चलो बाय बाय बाय. आणि मी तिकडे गाडी लावली त्या साईडला. तर आता आम्ही सुद्धा जाऊ. चला ज्ञानेश ज्ञानेश नाही यायचं आहे. बाय सेजल बाय. चलो. तर आम्ही जस्ट आत्ताच घरी आलेलो आहोत आणि मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता 4 वाजलेले आहेत आणि बाहेर ना खूप असं ना वादळी वारा सुटलेला आहे. मी खिडकी ओपन करते. हे बघा पूर्ण समोरच्या बिल्डिंग्स वगैरे दिसत नाही आहे आणि असं वाटतं की पाऊस पडेल. हे बघा पूर्ण अशी धूळ वगैरे आहे. तुम्हाला खाली पण दाखवते मी खालचा भाग. तर तुम्ही तिकडचा भाग बघू शकता. पूर्ण ना अशी धूळ आहे लिटरली. त्या साईडला पण बघू शकतात. आणि तिकडे ती झाडं बघू शकतात. खूप वादळी वारा सुटलेला आहे आणि जस्ट असं वाटतं की पाऊस पडेल. तर आम्ही फायनली घरी आलेलो आहोत. पण जाम भारी वाटते. भिजायचं पण होते. आता नाही भिजायचं बाळा. हां तुम्ही बघू शकता किती म्हणजे वातावरण हे झालेलं आहे. ज्ञानेश पण इथं उभा आहे आणि ना लिटरली ना पाऊस पडतो इथे. ज्ञानेश तुला भिजायचं आहे का? इकडे बघ. अरे माझ्या छोनाला भिजायचं आहे ग. पण अरे खूप धूळ आहे ज्ञानेश. खूप धूळ आहे राजा. मग तर ना बाहेर खूप वादळी वारा सुटलेला आहे आणि असं वाटतं की आता पाऊस पडेल. आणि बाहेरचं वातावरण पण तसंच झालेलं आहे. पूर्ण असं ना धूळ उधळते वगैरे. खूप थंड हवा सुटलेली आहे. असं वाटतं की खूप जोरदार पाऊस पडेल असं वाटतं. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि इथे ज्ञानेश छान मस्त उभा आहे आणि तो छान मस्त आता थंड हवेची मजा घेतो आहे. हो. तर गाईस मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय. मला चल ज्ञानेश खूप धूळ येईल.